असं क्रॉस व्हा समोर या इकडे सोडा मागच्या 5 तारखेपासून जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात झालेली आहे. ईव्हीएमच्या विरोधात त्या अनुषंगानं आमचे नांदेड तालुका अध्यक्ष निरंजन पावडे यांनी आज आमच्या वाडी भागामध्ये स्वाक्षरी मोहिमेची सुरुवात केली आहे. येत्या 20 तारखेपर्यंत आमच्या नांदेड तालुक्याच्या मार्फत 5000 नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन आम्ही जिल्हा काँग्रेस कमिटीकडे सुपूर्द करणार आहोत आणि जिल्हा काँग्रेस कमिटी प्रदेश काँग्रेस कमिटीकडे सुपूर्द करणार. आज नांदेड तालुका चे अध्यक्ष निरंजन पावडे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे उपाध्यक्ष विठ्ठल पावडे, जिल्हाध्यक्ष बी आर कदम सर्वजण इथं आज उपस्थित आहेत. आज विष्णू पावडे आहेत. सर्वांनी मिळून यम हटाओ देश बचाओ या मोहिमेच्या अंतर्गत सह्याची मिळून आमचे प्रदेशाध्यक्ष नाना प्रभू यांच्या निर्देशानुसार आज आम्ही प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या भागामध्ये स्वाक्षरी मोहीम राबवत आहोत. आज छत्रपती चौकात उद्या ऐट्याला वगैरे आहे आणि त्या अनुषंगानं बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिलेली आहे त्या घटनेला छेद देण्याचा प्रयत्न हे महायुती सरकार करत आहे. काल परभणी येथे सुद्धा संविधानाची विटंबना करण्यात आली आणि त्या अनुषंगानं आम्ही या सरकारचा निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही रस्त्यावर उतरून ज्याच्या पुढच्या निवडणुका ह्या सगळ्या बॅलेट पेपरवर घ्याव्यात या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करत आहोत. येणाऱ्या काळामध्ये बॅलेट पेपरवरच निवडणुका होतात अशी आम्ही सर्व नांदेडच्या वतीने काँग्रेसच्या वतीने आम्ही मागणी करतो. नाही काय सांगायचं यामध्ये परवा विधानसभेला जे मतदान झालं विधानसभेचं त्या मतदानामध्ये मशीनमध्ये मॅनेज करून मतदान वाढवलं. डॉक्टर बाबासाहेबांनी घटनेचा जो अधिकार दिलाय मतदानाला फार मोठा अधिकार दिलाय. मताशिवाय कुणाला पद मिळत नाही इतका अधिकार असताना मोठा अधिकार ज्याच्या देशातल्या नागरिकाच्या मतावर राज्य बनतं त्यांनी दिलेलं मतदान ज्याला दिलं त्याला न जाता मशीनच्या मॅनेज करून त्यांनी महायुतीला मतदान घेतलं. आम्ही त्यांचा निषेध करतो. आता पुढच्या भविष्यामध्ये बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं आणि ही सह्याची मोहीम करून आम्ही निवडणूक आयोगाला एक कॉपी द्यायची, राष्ट्रपतीला एक द्यायची बरं का. अशा ही मोहीम आहे बरं का. कशामुळे मोहीम आहे? त्यांनी मतदानाचा अधिकार लोकांचा वापरलेला त्यात बदल केला. हा बदलायचा अधिकार कोणाला नाही. घटनेनुसार ज्यानं मतदान ते लोकशाहीमध्ये मतदान करायचं मतदाराच्या मनावर आहे त्यानं केलेलं मतदान कमी जास्त केलं ना बरं का. मशीनमध्ये मॅनेज करून कमी जास्त केलं त्याचा आम्ही निषेध करतो.